नमस्कार प्रेक्षको, आचार्य 90 FM या ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये माझी मैत्रीण आलेली आहे यामिनी मटकर. यामिनी, हाय. थँक्यू सो मच. नमस्कार आणि वेलकम टू आचार्य 90 FM. आणि यामिनीने सगळ्या ह्या वस्तू बनवलेल्या आहेत. गिफ्टिंगचं तिचं खास आवडही आहे, पॅशन आहे आणि बिझनेस सुद्धा आता तिने तो पॅशन इंटू बिझनेस कन्वर्ट केलेला आहे. तर या सगळ्या तिच्या छान व्यवसायाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये. आणि अगदी यामिनी, अगदी मला सुरुवातीपासून जाणून घ्यायचंय की तुम्ही सुरुवात कधी केली आणि आता कुठल्या स्टेजला बिझनेस येऊन पोहोचलेला आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया. तर अर्थातच ह्या सगळ्या छान छान गिफ्टच्या वस्तू छान छान दिसत आहेत त्याबद्दल आपण बोलूच. पण सुरुवात, कारण आपण खरं तर शाळेपासून आपण क्राफ्ट करायला लागतो, शाळेत असताना छोट्या छोट्या वस्तू बनवतो आणि मग ती एक आवड आपल्यामध्ये जोपासली जाते आपली. तर तुझी सुरुवात कधीपासून झाली? कलेची आवड मला पहिल्यापासूनच होते. म्हणजे शाळेत असो, म्हणजे कुठलीही कॉम्पिटिशन असो, ड्रॉइंग असो किंवा काही कलाकुसर बनवायचं असो, काही त्याच्यामध्ये मला आवड होती. मी प्रत्येक वेळा पार्टिसिपेट करायचे, पण तेव्हा मला प्राइज नाही मिळायचं, टू बी फ्रँक. पण मी माझा प्रयत्न नाही सोडला, मी सतत त्याच्यावर प्रयत्न करत राहिले. पण माझं एज्युकेशन टोटली डिफरंट आहे. काही कारणास्तव मी BSc मॅथमॅटिक्स केलं. अरे बापरे. आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेटमध्ये ऍज अ डेटा अनालिसिस म्हणून काही महिने काम केलं. पण मला ते काम करताना असं जाणवलं की माझा कलेकडेच आहे. पण कसं आहे की आता BSc मॅथ्सची डिग्री, स्टॅटिस्टिक मध्ये डिप्लोमा आणि एक चांगली जॉब असताना तुम्ही अचानक व्यवसायाकडे वळणं ही म्हणजे, आणि मराठी असताना, तर हा एक रिस्क फॅक्टर होता. पण माझ्या घरच्यांचा फार त्या बाबतीत सपोर्ट होता की मग त्याच्यानंतर मी नोकरी सोडल्याच्या नंतर काही काळ थोडं फ्रीलान्सिंग काम केलं की जे माझ्याकडे स्किल होतं. म्हणजे मी फोटोशॉप, कोरल हे ते पण केलेलं आहे अगोदर जेव्हा कॉर्पोरेटमध्ये असतात. तर त्याचा वापर करून थोडं 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 आपल्या जे वस्तू बनवतात त्याचं करायची. पण तेव्हा कसं होतं, ते फ्रीलान्सिंग होतं. म्हणजे कोणी काय सांगितलं की त्यांना ते करून द्यायचं. पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण कसं आहे की माझा आवड वास्ट असल्यामुळे की नक्की काय करायचं हा एक प्रश्न मला होता. मग त्याच्यानंतर मी एक दिवशी शांतपणे बसून विचार केला की नक्की कुठल्या विषयात करायचं. कारण का कला सगळ्याच्या अंगी थोडी थोडी अनुषंगाने असते, पण त्याचं व्यवसाय जर रूपांतर करायचं असेल तर काय करायचं. तर त्याच्यासाठी मी फर्स्ट चॉकलेट मध्ये आली. मी चॉकलेट या विषयात प्रॉपर ट्रेनिंग घेतली. त्याच्यानंतर काही थोडे कोर्सेस दादर कॅटरिंग कॉलेज मधून केले होते. त्याच्यानंतर थोड्या पद्धत ओळखीच्या ह्याच्यामध्ये चॉकलेटचं हळूहळू हळूहळू लोकांना देण्याचा प्रयत्न, त्याच्यातून ऑर्डर घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काही बाबतीत मी भाग्यशाली समजेल की टाइम्स ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या ओळखीचे असल्यामुळे तिथेही मी माझ्या गोष्टी दिल्या गेल्या. मग त्याच्यानंतर चॉकलेटमध्ये प्रत्येक सीझन वाईज, म्हणजे व्हॅलेंटाईनला काही वेगळी थीम, हे त्याच्यामध्ये व्हेरिएशन चालू असताना मी म्हणजे चॉकलेट तर सगळेच जण करतात, आपल्याला जर या फील्डमध्ये काहीतरी करायचं की थोडं वेगळं करायचं. मग त्याच्यामुळे मी शुगर क्राफ्ट या इंडस्ट्रीमध्ये वळाली. शुगर क्राफ्ट म्हणजे आपले जे वेडिंग केक आहेत किंवा कप केक्स आहेत, त्याच्यावर जे डेकोरेशन साखरेच्या डो पासून तयार केलं जातं, त्याचं मी प्रॉपर प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि ते प्रशिक्षण घेता घेताच मी ज्यांच्याकडून शिकली त्यांच्या बरोबरच ती फ्लावर्स मी बनवलेली JW मेरिएट किंवा वेगवेगळ्या 5 स्टार हॉटेल्सला जायची. मग त्याच्यानंतर या ह्याच्यामध्ये मेन ड्रॉबॅक असा आहे की मी एकटीच करत असल्यामुळे सगळं स्केलअप करताना मी टू बी फ्रँक सांगते की थोडा वेळ लागतो आणि त्रासही होतो. मग त्याच्यानंतर ते शिकत असताना ह्या विषयावर कॉम्पिटिशन्स वगैरे पण होतात. सो त्याच्यावर प्रोफेशनली मी म्हणजे चॉकलेटमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, डेझर्ट इन अ जार मध्ये ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे. आणि हे जे शुगर क्राफ्ट मध्ये जे छोटे छोटे तुम्ही टायनी बघत असाल तर ते ऍक्च्युअली क्लेचे आहेत, पण मी ते साखरेपासून म्हणजे इडिबल बनवते. तर त्याच्यामध्ये कपकेकचं केलं होतं मी, एक थीम डॉग थीम केली होती, तेव्हा मला सिल्वर मेडल मिळालं होतं. फ्लावर्सचं करते, म्हणजे आता जो तुम्हाला पुढे जो फ्लावर्सचा असेल तो जरी आता शुगरचं नसेल पण त्या टाईपचे, म्हणजे गुलाब म्हणा, लिली म्हणा, ते वेगवेगळे जसं केकच्या अनुसरून जी थीम आहे त्या अनुसरून. मेन चॅलेंज येतो आपलं वेदर, आपलं वेदर त्याला साथ देते. पण प्रोफेशनली आपल्या इथे इंटरनॅशनली त्या रिलेटेड कॉम्पिटिशन होतात, त्याच्यातही मी भाग घेते. मग अनुषंगाने भाग घेऊन आता हल्लीच्या काळात म्हणजे मागील काही वर्षात मला बक्षिसं मिळतात. म्हणजे लोकांना वाटतं की अरे ही जाते तिथे हिला मिळतं, पण त्याच्या अगोदरचा कष्ट त्यांना माहित नाही की अगोदर किती वेळा मला ते रिजेक्शन सहन करावे लागले.
आणि मग हे शुगर क्राफ्टचं करताना मला एक लक्षात आलं की आपल्याकडचं वेदर त्याला तेवढं सपोर्ट करत नाही. म्हणजे हा व्यवसाय करताना पावसाच्या वेळेस मला थोडा त्रास होतो, कारण का ते साखर असल्यामुळे ते थोडंसं हे होतं. मग आता ते विकणं हे शक्य होत नसल्यामुळे मग मी ह्याचं ट्रेनिंग सुरू केलं. मग 1 to 1, कारण का कसं आहे की लार्जर स्केल मध्ये मला ऑप्शन्स येतात की या मॅडम आम्हाला शिकवा. पण काय होतं की जेव्हा आपण लार्जर स्केल मध्ये शिकवतो तेव्हा त्या व्यक्तीला कितपत समजलंय नाही समजलंय हे आपल्याला काही नाही. त्याच्यामुळे हे 1 to 1 घेते, जे होम बेकर्स आहेत किंवा ज्यांना या इंडस्ट्रीमध्ये, कारण की ह्याचं हॉटेल मॅनेजमेंट मध्ये ट्रेनिंग दिलं जाईल, म्हणजे त्यांच्या अभ्यासक्रमात हे नसतं. हे म्हणजे स्किल आहे, त्यांनी ते एनहान्स करून वाढवावं तशी आहे. त्याच्यामुळे मग माझ्याकडे अशा व्यक्ती 1 to 1 घेणारे आहेत की जे प्रायव्हेटली स्वतःचा बिझनेस किंवा केक मध्ये जे आहेत त्याला अजून काही छान एनहान्स करून त्याची प्राइस वाढून हे करा. मग ते सुरू केलं. मग ते सुरू करत असताना माझ्याकडे असलेली स्किल कुठेतरी असं वाटत होतं की जे मी बनवते त्याचं काहीतरी करावं. मग त्याच्या अनुषंगाने हळूहळू गिफ्टिंग मध्ये मी आली. कारण का काय होतं, चॉकलेट आणि या गोष्टीमध्ये स्केल करताना थोडी मॅनपॉवर लागते. बरोबर. ती मॅनपॉवर थोडी माझ्याकडे होतं. त्याच्यामुळे मी गिफ्टिंग ह्याच्यामध्ये आले. मग तुम्ही बघत असाल की थीम वाईज काही गोष्टी आम्ही करतो. आणि त्याच्यामध्ये पण कोविडच्या नंतर एक थोडा, जसं प्रत्येक व्यावसायिकाला फटका पडला तो फटका आम्हालाही पडला. पण आम्ही त्या फटक्याला एक चांगलं रूपांतर करून मग जे विषय जे मला येतं ते ट्रेनिंग स्वरूपात लोकांना देण्याचा मी प्रयत्न करते. म्हणजे तुम्ही बघत असलेल्या पुढे ज्या वस्तू आहेत त्या, जसं तोरण वगैरे ना, तोरण असो किंवा हे जे डोअर साठी जे मॅट वगैरे आहे, हे जे तुम्ही बघताय, तर हे बचत गटातल्या बायका किंवा ज्यांना छोटा मोठा घरातून पैसे करून व्यवसाय करायचा असेल त्यांना हे बनवण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. समजा ही छोटी फ्लावर्स आहेत, कोणाला काही छोटंसं काही बनवून विकायचं असेल किंवा ही जी आहेत ही फोम पासून बनवलेली आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या सिलेक्टिव्ह चॉईस नुसार काही बनवू शकता. आणि ह्याचं तुम्ही, अरे वा, किती सुंदर. हे सीझन वाईज काही गोष्टी आहेत. आणि प्रॉपर गिफ्टिंग मध्ये आमच्याकडे डायरीज आणि ओव्हरऑल गिफ्टिंग मध्ये तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईला काही असं कस्टमाइज करायचं. कारण कसं असतं ना, गिफ्टिंग मध्ये सर्वात महत्वाचं असतं की ते किती महाग आहे त्याच्यापेक्षा त्याच्यात आपलेपणा किती आहे. म्हणजे मी लार्जर मध्ये जात नाही, त्याच्यामध्ये आपलेपणा म्हणजे हँडमेडचा जो टच आहे की बाबा कोणी आपल्यासाठी वेळ काढून बनवलंय, हे माझा मेन मोटो असतो. त्याच्यामुळे माझ्या गोष्टी मोस्टली कस्टमाइजच असतात. सपोज म्हणजे जसं तुम्ही आता पुढे फ्रेम बघत असाल कॅटच्या रिलेटेड, कॅट लवर आहेत, डॉग लवर आहेत, मग त्यांच्या आवडीनुसार आपण काही गोष्टी कस्टमाइज करू. म्हणजे तशी एक किचन्स बनवा किंवा या मिनिएचर्स मध्ये काहीतरी बनवा. म्हणजे माझी स्पेशालिटी फ्लावर मेकिंग आहे, जे तुम्ही बघत असाल की ते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून फुलवण्याचा प्रयत्न. सुंदर ही मुलांना, लहान मुलांना, म्हणजे आजकाल मुलं मोबाईलच्या ह्याच्यामध्ये असल्याने त्यांचे हात कागदावर चालत नाही. मग हे मुलांना एक मानसिक दृष्ट्या, एक बुद्धीला चालना देण्यासाठी, त्यासाठी हे वेगवेगळ्या. आणि हे जे फ्लावर आहेत सेम याच टेक्निकनी गिफ्टिंग साठी बो कसा तयार करू शकतात. म्हणजे एकाच गोष्टीतून वेगवेगळ्या गोष्टी कशा तयार करता येईल हे मुलांना शिकवलं जातं. वा, कमाल आहे. मी तेच, मला उत्सुकता आहे की काय काय इथे सगळं मी बघते तर मी कन्फ्युज झाले. तर मला एक एक गोष्ट सांगा. आता आपण पहिल्याच तुमची स्पेशालिटी फुलं आहेत, तर फुलांपासून आपण सुरुवात करू. तिथे पण पर्पल फुलं खूप गोड दिसत आहेत. ही फोम पासून तयार केलेली गेलेली आहेत. अच्छा, पण ही फोम पासून आहे. ह्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे. आता जागेच्या अभावामुळे सगळीच मी आणू शकत नाही. म्हणजे गुलाबापासून लिली पर्यंत आपले कमळ, हे सगळ्या व्हरायटी आहेत. आणि इथे जे तुम्ही बघता हे तोरण मध्ये, हे सगळं पेपर व्हरायटी आहेत. त्या फोम मध्येच हे दिव्याचं पण आपण केलेलं आहे, जे छोटे दिवे असतात. अरे वा, किती गोड. त्याच्यामध्ये आपण हे म्हणजे आपण टिपिकल दिवे करण्यापेक्षा, आणि ह्याचं कसं तुम्ही बॅटरी चेंज केलं की हे लाईफ लॉंग आपण ठेवू शकतो. तर हे अशा काही युनिक वस्तू आपल्या दिवाळी म्हणजे काही फेस्टिवल नुसार त्या चेंज होतात. आणि जसं बोलले की फुलं ही माझी आवडती गोष्ट आहे, त्याच्यामुळे माझं मन फुलांमध्ये जास्त रमतं. मग ती कुठलीही फुलं असो. आणि हे जे तुम्ही बघत असाल, हा आता हे सॅम्पल म्हणून क्लेच आहे. कारण का साखर आपल्या तुम्हाला बोलली जसं की वातावरणातून किंवा कॅरी करताना हे मला शक्य नसतं. मग समोरच्याला मी काय शिकवणार आहे किंवा देणार आहे हे सांगण्यासाठी एक डिस्प्ले माझ्याकडे पाहिजे. त्याच्यामुळे हे आपल्याकडे फ्लावर्स आहेत, हे त्याची पानं, म्हणजे हे तुम्ही त्या केकवर किंवा जो समोसा व्यक्ती शिकतो तर त्याच्यावर अरेंज करू शकतो. आता ही मोठी आहे, तुम्हाला पाहिजे की तुमचे कप केक करतात तर तुम्ही छोट्या स्वरूपातही करू शकता. पुढे तुमची क्रिएटिव्हिटी आहे. आणि हे कसं एक एक पाकळी करून
केलेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पेशन्स लेवल खूप जास्त आहे. आता हेही तुम्ही फोम मध्ये बघा, हे ऑर्किड आहे. तर ते कसं आहे की माझी आवड फुलांमध्ये असल्या त्याच्यातून काही व्हेरिएशन करून काही करू शकतो. तर या फ्लावर्स मध्ये बुकेही केले जातात. तुम्हाला बोलते की आपल्याला जागेच्या अभावात सगळ्याच गोष्टी कशा मिळाल्या. मग कोणाला व्हॅलेंटाईन नुसार काही बुके हवे किंवा बर्थडे नुसार किंवा काही पर्टिक्युलर असं असतं की तो एक कलरचा ऑब्सेस असतो की त्या कलरचे फ्लावर्स मिळत नाही, पण आम्ही मग त्या ह्याच्यामध्ये ती करून देतो कस्टमाइज की बाबा तुमची आवड. त्याच्यामुळे कसं चिरकाल राहू शकतं ना, फुलं राहू शकतात. कारण आपण जी बाजारात घेतो, मार्केटमध्ये खरी फुलं घेतो ती एक 2 3 4 दिवस टिकतील, पण ही फुलं तर तुम्ही लाईफ लॉंग ठेवू शकता. जर तुम्ही गिफ्टिंग आर्टिकल्स म्हणून आपण शोकेस मध्ये जरी ठेवली तर ती चिरकाल आपल्या स्मरणात राहू शकतात. ही कशापासून बनली? ही पाईपलाईन क्लीनर ह्याला म्हणतात. ह्याला फोल्ड करून तुम्ही तुमच्या आकाराने सिंगल फ्लावर ही बनवू शकता किंवा हे. मग ह्याचं ज्यांना शिकायचं आहे त्यांनाही शिकवते, ज्यांना परचेस करायचं तेही करू शकता. म्हणजे मी तो ऑप्शन ठेवलाय फ्लेक्झिबिलिटी. बाबा कधी कधी काय होतं की कोणाला शिकायचं असतं, नाही विकत नाही घ्यायचं, बाबा मी माझ्या, कारण का स्वतःच्या हाताने बनवल्याची जी मजा असते ती प्रत्येकाला अनुभवायची असते. त्याच्यामुळे हे चालू असतं. त्याचबरोबर तुम्हाला बोलले की म्हणजे कसं आहे की मला फ्लावर्सला खरे म्हणजे जिवंतपणा आणण्याचं माझं काम आहे. म्हणजे मी आतापर्यंत बनवलेल्या फ्लावर्स लोक जेव्हा कागदाची असो कशी असो, सर्वात पहिले प्रश्न हाच येतो की खरी तर आहेत का, खरी वाटतायत ती. हो, हे बघा किती सुंदर आहे. तर ती माझी म्हणजे काय म्हणा देवाने दिलेली देणगी आहे की बाबा की जी प्रत्यक्षात मी उतरवू शकते. आणि त्याच्यावर म्हणजे थोडी मेहनतही आहे जी सातत्याने मी करतो. पण ह्याचं किती डिटेलिंग तुम्ही केलंय ना. ह्याचं डिटेलिंग करण्याचं कारण का तुम्हाला जर ते तुमच्या घरी हवे, कारण का आपण हेरवी सणासुदीला जेव्हा तोरण लावतो, गुढीपाडवा म्हणा, दिवाळीला म्हणा, लक्ष्मीपूजन, तर ते त्या दिवसापुरतं राहतं, नंतर खराब होतं. तर हे तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर ते तुमच्याकडे कायम राहतं आणि तुम्ही इंडोरला केलं तर जास्त काळ टिकतं. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की डिटेल्स म्हणजे कारण का त्याची प्रतिकृती जर मला उतरायची आहे तर त्याला न्याय देणं गरजेचं आहे. हो, पण हे पेपर तुम्ही पाहू शकताय, गोंड्याचा आकार आहे आणि तो कट करणं किती कठीण आहे. आणि त्या जेवढ्या सहजतेने सांगताय त्या मला वाटतं तेवढं ते कठीण असावं, सहज नसावं असं मला वाटतंय. असं हे सुंदरसं तोरण आहे. इव्हन ही फुलं जर आपण पाहिली, ह्याचं सुद्धा पेपर पासून बनवलंय. किती सहज त्या म्हणाल्या की पेपर पासून बनवलंय, पण किती ह्याच्यामध्ये जो कष्ट आहे तो व्यवस्थित कट झाला पाहिजे. हे कसं आहे ना की जसं तुम्हाला सांगितलं की ही फ्लावर्स आम्ही शाळेतल्या मुलांना शिकवतो, तर ते काय होतं की ते एक फ्लावर शिकतात आणि तो विषय तिथे सोडून देतात. पण त्यांनी अजूनही काही गोष्टी कराव्या अशी आमची इच्छा आहे की बाबा त्यांची क्रिएटिव्हिटीला चालत होतं. आता मोबाईलच्या युगामुळे काय झालंय, क्रिएटिव्हिटी आपल्याकडे थांबले, कारण का आपल्याला सगळ्याच गोष्टी सहज चॅटजीपीटी मध्ये टाकले, जेमिनी मध्ये टाकले की मिळतात. पण हँडमेड ही अशी गोष्ट की तिथे AI नाही येऊ शकत. त्याच्यामुळे आमचं म्हणजे शाळांमध्ये इथे तिथे प्रयत्न असतो की जेवढं तुम्ही तुमच्या हाताने गोष्ट घडवा ती तुमच्या ब्रेनला मेमरी पण तुमची तेवढी स्ट्रॉंग होते की बाबा तुम्ही ते याच्यानंतर हे केलं तर त्याच्यानंतर ते केलं, ते लक्षात राहतं. कारण का आपल्याला आता सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये सवय आहेत. आजकाल आपल्याला कोणाचे नंबरही पाठ नाही, म्हणजे जर मोबाईल बंद तर आपली सगळंच बंद. ही पण फुलंच आहेत. आणि ही काही अशा महिला वगैरे पेंटिंग करून बनवतात. पण दिवाळीच्या वेळेस आम्ही त्यांच्याकडून घेतो आणि मग ते गिफ्टिंग हॅम्पर जे तुम्हाला बोलले की आमच्याकडे असतं की म्हणजे हे असेल, ह्याच्यात ड्रायफ्रुट्स असतील, अशा पद्धतीने प्रत्येकाच्या जे प्रत्येकाची जशी बजेट आणि जे आहे त्याच्यानुसार ते कस्टमाइज केलं जातं. कारण तुम्हाला बोलली मेन हे कस्टमाइज, कारण का प्रत्येकाला बाहेर वस्तू तर सहज मिळतात, तुम्ही ऑनलाईन टाकाल की सगळ्या गोष्टी मिळतात. पण जेव्हा आपण आपल्यापणाने आपला वेळ घालून समोरचा वेळ देऊन आपल्यासाठी करतो तेव्हा तो आपल्याला ती गोष्ट स्पेशल वाटते. म्हणजे तुम्हाला लहानपणी असं वाटतं की आपण कधी आपल्या मैत्रिणीला बर्थडेला ग्रीटिंग करून देतो, ते बाजारातून विकत आणलेले 100-200च्या ग्रीटिंग पेक्षा तुम्ही हाताने बनवलेले तो जो ते 100-200 पेक्षा तर तोच ह्याच्यामध्ये राखण्याचा प्रयत्न करते. आता कला म्हणून बिझनेस उभारताना थोडेफार चॅलेंजेस आले, पण तरीही सातत्याने प्रयत्न चालू आहे आणि लोकांची पसंती आहे. नक्कीच आपण अशा छान छान गप्पा मारणार आहोत आणि या सगळ्या गिफ्ट बद्दल. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि यामिनी मटकर यांच्यासोबत आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये माझी मैत्रीण यामिनी मटकर यांना आमंत्रित केलेलं आहे. यामिनी, अजून तुझ्या छान छान गोष्टी आहेत, जसं तू म्हणाली टेबल पीस आहेत आणि जे ॲनिमल लवर्स असतील, कॅट लवर्स असतील, डॉग लवर्स असतील, त्यांच्यासाठी सुद्धा पक्षी बर्ड्ससाठी सुद्धा खूप छान छान आहेत. आणि म्हणजे हे म्हणजे ठेवलं जरी टेबलवर तर मला वाटतं इतकं छान वाटेल की कामाचा हुरूप येईल. आणि कारण हे खरंच म्हणजे युनिक पीसेस आहेत असं मला वाटतं पर्सनली. तू काय सांगशील, हे बनवताना काय म्हणजे चॅलेंजेस येतात? मी स्वतः प्राणीप्रेमी असल्यामुळे मला ते जास्त कळतं, कारण का मूळ आपल्यात असेल तर ते आपण जास्त पद्धतीने ओतून देऊ शकतो. आणि मोस्टली कॅट लवर, डॉग लवर असतात, पण त्यांना अनुसरून अशा काही गिफ्टिंगच्या गोष्टी नसतात. तर मग ही संकल्पना माझ्याकडे असे भरपूर कॅट लवर, डॉग लवर आहेत, तर त्यांच्या अशा रिक्वायरमेंट मधून आलेल्यातून ही संकल्पना आली की बाबा जो कॅट लवर आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे तो त्यांच्या मुलासारखं, म्हणजे त्यांना कॅट पण नाही बोलत, त्यांचं आपलं पिल्लूच असल्यासारखं वागवतात. तर त्यांच्यासाठी म्हणजे समजा की होल्डर म्हणा किंवा हे असे फ्रेम्स म्हणा किंवा मिनिएचर्स मध्ये पण काही गोष्टी जर त्यांच्या कस्टमाइज रिक्वायरमेंट असेल तर त्यानुसार बनवल्या जातात. कारण का प्रत्येकाला आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आपल्या बरोबर असाव्या ही नेहमी एक आवड असते. हे सुद्धा घरटं यामिनीने खूप सुंदर बनवलंय, तुम्ही पाहू शकताय. नेक्स्ट आहे म्हणजे आपल्या आपण जे लेटर बॉक्स बनवतो तो लेटर बॉक्स तुम्ही असा बनवू शकता आणि इथे छान असं लेटर्स ड्रॉप करू शकता. आणि खूप छान बर्ड्स आहेत किंवा आपलं घरकुल असावं तर असं, तर त्या असं ते छान हे केलेलं आहे. छोटासा पक्षी सुद्धा आहे. ही संकल्पना म्हणजे ही संकल्पना कशाने आली की माझ्या ओळखीत काही गार्डन प्रेमी, वृक्षप्रेमी की त्यांच्याकडे स्पेस आहे, छान गार्डन आहे, तर तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला गिफ्ट करायचं होतं. तर तेव्हा त्यांनी मला विचारलं की असं काही कस्टमाइज करून मिळेल का की जे त्यांच्या घरात राहील आणि त्यांच्याकडे जे ओव्हरऑल गार्डनिंग आहे, प्लांट्स लवर्स आहेत, त्याच्यासाठी काय करताय. तर तेव्हा मी आता हे एक साधं आहे, त्याच्यामध्ये अजून ह्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होत्या की प्रत्येकानुसार. आता काही जणांना कपल्स आवडतं किंवा काहींच्या घरी छोटी कॅट असेल तर ती एक छोटी कॅट पण तिथे साईडला ठेवली, तर तुमच्या आवडीनुसार काही गोष्टी, रंग आणि थीम्स चेंज होतात. पण एक गार्डन लवरच्या त्या कोपऱ्यामध्ये एक मनाचा कोपरा छान, जिथे आपण शांत बसून हे करू शकतो. त्याच्यासाठी त्या संकल्पनेतून ही क्रिएटिव्हिटी आली. मी तुम्हाला बोलते की मेन काय, कस्टमायझेशन. म्हणजे जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही काही छोट्याशा स्वरूपात तुमच्या समोर असेल तर तुम्हाला ते बघितल्यावर खूप आनंदित वाटतं. वा, खरंच. आणि बऱ्याचशा हॉटेल्समध्ये किंवा आपल्या एखादं प्रत्येकाचं हल्ली एक फार्म हाऊस म्हणा असं असतं, तर तिथे आपण हे नक्कीच घेऊ शकतो. आणि हे फार सुंदर, मला फार सगळे प्रोडक्ट्स आवडले. आता मला थोडं, आपण आपले फेस्टिवल्स खूप होतात, आपण माणूस हा सगळा उत्सवप्रिय माणूस आहे. अगदी आपल्याकडे गणेशोत्सव असू दे, नवरात्र असू दे, दिवाळी असू दे, आणि दिवाळीचे हे सुंदर सुंदर हे मी पाहते इथे, ह्यामध्ये चॉकलेट बॉक्स आहेत, इजंट इट? हो, ह्याच्यामध्ये चॉकलेट आहे. काही लोक ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स प्रेफर करतात. अच्छा. आणि डिपेंड की काही लोकांना त्याच्यामध्ये कस्टमाइज काही कार्ड बनवून हवंय की त्याच्यानुसार होतं. आणि हे जे आहेत हे ह्याच्यामध्ये काही फोटोज वगैरे ठेवलेले आहेत, पण हे मोस्टली रेड वाले व्हॅलेंटाईन मध्ये जातात. त्याच्यामध्ये त्याचं छोटंसं बजेट आहे, बाबा प्रेमाचा संदेश द्यायचा आहे, मग तो एक छोटा टेडी आणि ह्याच्यामध्ये फ्रेम किंवा काही चॉकलेट किंवा त्याच्याकडून एक काही स्पेशल मेसेज त्याला करायचं तर ते करू शकतात. विथ टेडी आणि हे म्हणजे बघा, प्रत्येकाच्या बजेटनुसार सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. प्रेम व्यक्त होणं महत्वाचं आहे, ते किती पैशांनी केलंय त्याच्यासाठी. बरोबर. आणि हे काही अशा छोट्या मोठ्या आहेत आणि हे जे ग्रीटिंग्स वगैरे आहेत की त्याच्यामध्ये हे जे बर्थडे असेल, क्रिसमस असेल, तर त्याच्यामध्ये हे छोटे स्मॉल 50 रुपीजच्या वगैरे आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही हे सम चॉकलेट्स, तुमच्याकडे काही गोष्टी आहेत तर ते आपण बो लावून छान प्रकारे कस्टमाइज करून देऊ शकतो. वा, खूप सुंदर. आता मला जाणून घ्यायचंय की हे सगळं करताना म्हणजे कॉर्पोरेट्सना तर तुम्ही देताय, तर काय चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे? म्हणजे पहिलं असतं की कस्टमर्स मिळवणे, कारण कस्टमर्स मिळवण्याला म्हणजे प्रत्येक, आता आपण पाहतोय तुम्ही म्हणाल तसं प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, पण आपलं प्रोडक्ट त्याच्यामध्ये कसं उठून दिसेल किंवा आपल्या प्रोडक्टचं वेगळेपण काय असेल, यासाठी तुम्ही काय मेहनत घेता? आता कसं आहे की जसं तुम्ही म्हणता की या विश्वात येऊन कलेमधून ती गिफ्टिंग नेणं, कारण का बाहेर रॉ मटेरियल म्हणजे इझिली अवेलेबल असतात, तुम्ही त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चॅलेंज जरी असला तरी बाय गॉड ग्रेस माझ्या फ्रेंड्सनी या बाबतीत मला खूप साथ दिला. जसं तुम्हाला मी बोलले की टाइम्स मध्ये पण जायचं किंवा इतर काही ठिकाणी जिथे ओळखी आहेत, तर त्यांच्या थ्रू त्या प्रोडक्ट त्यांना एवढं अपील झालं की ते एकाने घेतल्याच्या नंतर दुसऱ्याने घेतल्याने तिसऱ्याने, अशा पद्धतीने त्याचं मार्केटिंग झालं. पण ते तुम्हाला बोलले की करोनामध्ये जसं सगळ्यांना
फटका बसला, तोही मलाही बसला. आणि मुळात थोडं मॅन पॉवरचं ह्याच्यामुळे असल्यामुळे काही गोष्टी मी थोड्या कमी करून आता ट्रेनिंगच्या ह्याच्यामध्ये हे केलं की जेणेकरून समोरच्याला म्हणजे कसं आहे की आपण म्हणतो ना, जे घेतलंय ते समाजाला देणं पण गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने जे माझ्याकडे आहे ते मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करते. म्हणजे आज जर मी म्हणजे कसं होतं ना की तुम्हाला मी सांगते की कला या विश्वात लोक म्हणजे आजही आर्टिस्टला लोक ऍक्सेप्ट करताना थोडस हे होतं की बाबा बरं का, हा प्रश्न मलाही अनेकदा आला की तू कलाकार आहेस, नोकरी कुठे करते. बरोबर. म्हणजे मी अनेकदा सांगितलं की माझा व्यवसाय आहे, तरी मला हा प्रश्न येतो की तुम्ही नोकरी कुठे करता. हे सगळं ठीक आहे. म्हणजे हे लोकांना वाटतं की आजही हे लहानपणीचा छंद आहे ते, पण नाही. मग मी माझ्यासारख्या विचाराच्या असलेल्या लोकांना की बाबा चला मी केलंय, ही डेअरिंग मीही केली, कारण का मी माझ्या ह्याच्यामध्ये कॉर्पोरेटमध्ये चांगला जॉब करून पैसे कमवू शकत होते, पण मी या माझ्या आवडीला जोपासना देऊन ह्याच्यातून पुढे येण्याचा प्रयत्न करते. आणि अशा विचाराचे जे लोक असतील त्यांनीही पुढे यावं अशी माझी इच्छा आहे की बाबा कलेतून पण व्यवसाय होतो. ह्याच्यासाठी मी ट्रेनिंगही सुरू केलं की बाबा तुम्हाला नाही बाहेर मिळतो तर नॉमिनल रेटमध्ये काही गोष्टी आपण शिकवतो की बाबा जसं तुम्हाला हे बोलली, त्याच्या व्यतिरिक्त अनेक अजून काही गोष्टी आहेत की जे शिकवण्याचा मी प्रयत्न करते. यामिनीची आणखी हे तर सुंदर आहेच, म्हणजे कलाकार म्हणून ती ग्रेट आहेच, पण आणखी एक गोष्ट तिची मला आवडते ती म्हणजे ती एनजीओ, बरेचशा एनजीओना अटॅच आहे, जे आता सामाजिक कार्याचं ते ओघवतं बोलली, पण ती खूप मोठं समाजकार्य करते. त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. समाजकार्याचं बोलायला गेलं तर जसं मी तुम्हाला बोलले की आपण जे घेतो ते देणंही महत्वाचं आहे. तर करोनाच्या काळात असं झालं की सगळ्या गोष्टी ठप्प झाल्यामुळे फक्त तेव्हा जिवंत होती माणुसकी. त्या माणुसकीला जिवंत ठेवत ठेवत काही गोष्टी आल्या. आणि जसं तुम्हाला सांगितलं की किन्नर विषयावर मी काम करते, तर तेव्हा जसं सामान्यांना काही गोष्टी अशक्य होतात तर तुम्ही त्यांचा विचार करा. तर आमच्या ठाण्यामध्ये काही कार्यकर्ते मिळून त्या लोकांना मदत करणं सुरू झालं. पण माझं कसं की आता करोनाच्या नंतर सेटल झाल्यानंतर पुन्हा व्यवसाय ही गोष्ट आहे, म्हणजे ती घालमेल घालणं आणि तो बॅलन्स ठेवणं कधी कधी थोडं हेक्टिक जातं. शेवटी आता जर ते आपण घेतलंय तर करणं गरजेचं आहे. मग जसं तुम्ही बघाल की ही जशी माझी ह्याच्यामध्ये व्हरायटी आहे, सामाजिक क्षेत्रात पण माझी ती व्हरायटी मी कंटिन्यू ठेवली. म्हणजे मी ज्ञान प्रबोधिनी थ्रू ठाण्यातल्या 2 शाळांना जाते. ज्ञान प्रबोधिनीचे पण खूप काही चांगले उपक्रम मुलांसाठी आहेत. त्याच्यानंतर काही अभ्यासिका आहेत जिथे अनप्रिव्हिलेज मुलं आहेत, तर त्यांना तिथे शिकवण्यासाठी जायचे. आता सध्या नाही मिळत, पण पूर्वी मी 2 तास रेग्युलर तिथे जायचे. त्या मुलांना बेसिक जे काही, कारण कसं आहे ना की सगळ्याच मुलांची आवड शिक्षणात नसते, पण त्यांना त्या कलेमध्ये त्या ओघात आणणं आणि ते सगळं करणं ते चालू असतं. त्याचबरोबर पर्यावरणासाठीही काम करते. आणि जसं तुम्हाला बोलली की गणपतीच्या वेळेस शाडू मातीच्या गणपतीची वर्कशॉप घेते. आणि छोटासा गणपती ठेवला, तो आता कसा आहे की जो घरी आहे तो एवढा मोठा प्रवासातून आणणं मलाही शक्य नाही, पण त्याच्या मुलांसाठी आपण हे स्पेशली वर्कशॉप घेतो. पण मला रिक्वेस्ट आली होती की अडल्ट साठी पण ठेवा, पण या बाबतीत मी जे पैसे येतात तर ते कुठल्या तरी म्हणजे संस्थेला देऊन टाकते, कारण माझं म्हणणं आहे की त्याच्यासाठी त्यांनीच दिलेलं आपण काय देणार. तर त्याच्यामुळे मी त्याच्यातून जे पैसे येतात तर ते मोस्टली कुठल्या चॅरिटीलाच देऊन टाकते. आणि मला म्हणजे जे तुम्हाला बोलली की जे छोट्या छोट्या गोष्टी बनवण्याची आवड, त्याच्यातूनच म्हणजे एक गणपती साकारण्याची इच्छा होती. आणि म्हणतात ना, देवाने तो एक मला संधी दिली की मी तेवढी भाग्यशाली होतो की त्याला साकारण्याचं भाग्य मला लाभलं. आणि गेल्या वर्षी ठाणे महानगरपालिकेतल्या काही शाळा म्हणजे एनजीओ तर्फे आम्ही त्यांना शाडूच्या मातीचा गणपती कसा बनवायचा, त्याचं विसर्जन कसं करायचं आणि ती माती पुन्हा जतन करून नेक्स्ट इयर साठी तुम्ही कशी वापरू शकता. आणि म्हणजे कसं आहे की तुम्ही ओरिजिनल कलर वापरायचा, म्हणजे मातीचा कलर किंवा मुलतानी मातीचा कलर, चंदनाचा कलर, ह्या पद्धतीने त्यांना ते म्हणजे ट्रेनिंग देण्यात. कसं आहे की आपण लगेच सगळ्या गोष्टी नाही बदलू शकत, पण हळूहळू त्याच्यामुळे म्हणजे मी स्वतःला ब्लेस समजते की गणपती बाप्पांनी मला ही संधी दिली की त्याचं रूप मी साकारू शकते. म्हणून इथे छोटीशी मूर्ती या इथे आणलेली, मोठी नाही आणू शकत, पण मला फार आवडतंय. खूपच सुंदर. आता पुढे काय करायचं ठरवलं हे तर तुझं आहे, तर तुझं चालूच असेल. कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी तुला जर संपर्क करायचा असेल तर तू तुझं इन्स्टा हँडल किंवा तुझा पर्सनल नंबरही शेअर करू शकतेस. आणि पुढे आणखीन काही नाविन्यपूर्ण काही करायचं असं ठरवलंयस का?
ते म्हणजे सोशली मी तेवढं टू बी फ्रँक ऍक्टिव्ह नाही, म्हणजे जे सामाजिक कार्य करते त्याचेही मी कधी फोटो टाकत नाही. हा, पण हे जे आहे ह्याचं हँडल मी तुमच्याकडे नक्की नंतर शेअर करते आणि जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ते तुम्हाला देईल. कारण का काय होतं की जास्त मी लिमिटेड लेवलला कॉर्पोरेट किंवा ओव्हरऑल कस्टमाइजचं घेते, त्याच्यामुळे सध्या लिमिटेड आहे. जे आहे ते तुम्हाला मी नंतर कळवते. आणि सध्या जे आमचं किन्नर विषयावर काम चाललं आहे त्याच्यावर ही म्हणजे अर्धा फोकस त्याच्यावरही आहे. कारण का त्यांचे खूप काही असे प्रश्न आहेत की जे अजूनपर्यंत सुटले नाही. म्हणजे अनेक ठिकाणी त्यांना म्हणजे भेट स्वरूपात किंवा काही ना काही गोष्टी दिल्या जातात, पण जेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला की बाबा तुम्हाला नक्की, कारण का कसं आहे ना की त्या विषयावर काम करतो तर त्या विषयातल्या लोकांना जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पैसा नकोय, आम्हाला रिस्पेक्ट हवे, ऍक्सेप्टन्स हवे आणि एक्नॉलेजमेंट हवे. कारण का त्याच्यातले पण असे काही जण आहेत की जे आम्ही ठाण्यामध्ये जी आमची मंगलमुखी विकास परिषद म्हणून आम्ही काम करतो, काही कार्यकर्ते मिळून, तर आमचं असं आहे की त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळावा. आणि त्याच्यामध्ये असेही आहेत की जे स्वतः उद्योजक बनायला तयार आहेत, फक्त तुम्ही एक संधी द्या, आम्हाला ऍक्सेप्ट करा. आणि म्हणजे तेही आपल्या बरोबर सोबतीने चालायला तयार आहे. आणि आमचाही तोच आहे की बाबा आता हे जे मी करते ते त्यांनीही करावं, कारण का समाजात तेही एक भाग आहे. तर अशा पद्धतीने त्यांच्या विषयावरही आमचं मुख्यत्वे काम चालू आहे सध्या. वा, खूप छान वाटलं. आणि मला वाटतं जास्तीत जास्त महिलांना तू काय संदेश देशील की त्यांनी ह्यामध्ये उतरलं पाहिजे, कारण हे घर बसल्या सुद्धा करू शकतो आपण. आणि मेन म्हणजे माझं म्हणणं आहे की कोणीही आपल्या अंगी असलेल्या कलेला कमी लेखू नये. कलेतूनही व्यवसाय करता येतो. हे तरी स्वतःला कसं आहे ना की जर स्वतःलाच वाटत नाही तर आपण दुसऱ्यांना कन्व्हिन्स नाही करू शकत. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे सुप्त गुण आहे, म्हणजे स्वयंपाक हा मेन असतो किंवा इतर काही गोष्टी आहेत त्यांनी नक्की करावं. छोट्या स्वरूपात का करा, कारण का मी जर सुरुवात केली असेल तर एकदम छोट्याशा स्वरूपात होते, मग ते हळूहळू वाढतं. थोडे ऑब्स्टिकल प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात, त्याच्यामुळे ते करत करत आपल्याला ते, कारण बिझनेस म्हटल्यावर रिस्क हा फॅक्टर असतोच. तर ते करत 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 तुम्ही संयम राखून, म्हणजे जसं तुला बोलले की आज मी सगळ्या गोष्टीची आवड जोपासताना लोकांना वाटतं की ही जिथे जाते की जिथे जाते तिथे प्राइज मिळतं, पण त्यांना हे माहित नाही की त्याच्या अगोदर अनेकदा मी फेल झाले, पण मी तो प्रयत्न सोडला नाही. मी म्हटलं ठीक आहे, आज मी इथे कमी पडले ना, अजून एकदा प्रयत्न, म्हणजे अजून एकदा करता करता ते यश आलेलं आहे. त्याच्यामुळे मी बाकीच्या सगळ्यांना सांगेन की तुम्ही तुमच्यात असलेली कुठलाही गुण तुम्ही त्याला कमी लेखू नका आणि त्याच्यातून काही नवीन छान करता येईल याच्यासाठी नक्की प्रयत्न करा. आणि तुम्ही ही जी संधी दिली, कारण कसं आहे संधी देणाराही खूप मोठं असतं, तुम्ही ही संधी दिली आणि तुमच्या थ्रू ही गोष्ट त्यांच्यापर्यंत मला पोहोचवायला मिळाली, त्यासाठी तुमचेही मनपूर्वक नक्कीच. तू इथे आलीस आणि खूप आम्हाला छान गिफ्ट आर्टिकल्स बद्दल सांगितलं, कारण आपण जनरली लगेच घेतो मार्केटमध्ये, पण अशा ह्या युनिक गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा मिळत नाहीत. त्या अशा म्हणतात ना, कलाकार हा खूप हजारामध्ये एक कलाकार घडतो, तसा तुझा सगळी ही कला आहे ती छान तू जोपासावीस आणि ती वृद्धिंगत करावीस अशी तुला शुभेच्छा देते. आणि आज आमच्या आचार्य 90 FM मध्ये सहभागी झालीस बिझनेस मंत्रमध्ये, त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. तर प्रेक्षको, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये आपण यामिनी मटकर यांच्या गिफ्ट आर्टिकल्स बद्दल जाणून घेतलं आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील काही अतिथींसह आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये. तोवर आरजे तेजस्विनीला निरोप द्या. धन्यवाद. आचार्य